अध्यक्ष महोदय, आज मी राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना काही महत्त्वाचे बाबी मांडू इच्छिते। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम आधुनिक भारतातील महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री सक्षमीकरण आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या 200व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय जो घेतला आहे, या निर्णयाचे मी स्वागत करते। अध्यक्ष महोदय, यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांची प्रेरणा पोहोचेल। तसेच महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अन्याय व भेदभावाविरुद्ध लढा देत समतेचा मार्ग दाखवला। त्यामुळे सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा शासनाचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। माननीय अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात युवकांना केंद्रस्थान ठेवून कौशल्य विकास, रोजगार, स्टार्टअप्स आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला आहे। याचा फायदा महाराष्ट्रातील तरुणांना निश्चित होणार आहे। त्यामुळे युवकांना नवीन संधी मिळतील आणि देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अधिक वाढेल। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीसाठी शेतीखाली आणण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चांगला निर्णय आहे। अध्यक्ष महोदय, पुढील 2 वर्ष शासनाकडून या योजनेला मदत दिली जाणार आहे। आजकाल अनेक लोकांना केमिकल फ्री, पेस्टिसाइड फ्री, ऑर्गॅनिक फार्मिंग ह्याच्यावरती भर द्यायचा आहे। केमिकल न वापरता पिकलेला अन्न खाण्याची पसंती लोक करत आहेत। नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आणि जमिनी सुद्धा चांगली राहतील। त्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही ह्याचा फायदा होणार आहे। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा जो समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। अध्यक्ष महोदय, शेतमजूर दिवसभर कष्ट करतात आणि अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मोठ्या अडचणीला सामना द्यावा लागतो। अध्यक्ष महोदय, या योजनेमुळे त्यांना आर्थिक संरक्षण हे आपण शासन म्हणून देणार आहात। तसेच हा निर्णय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना योग्य श्रद्धांजली म्हणून ठरेल। संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। आपल्या राज्यात ही अनेक महिला शेती, दुग्ध व्यवसाय, पेट्रोल आणि इतर पूरक व्यवसायांमध्ये मोठे योगदान देत आहेत। अशा उपक्रमामुळे अधिक महिलांना शेती आणि व्यवसायाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल। त्यामुळे महिला अधिक सक्षम आणि स्वावलंबी होतील। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजने ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा गावामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून फिरतो तेव्हा खूप लोक येऊन मला सांगतात की लोक गाव सोडून आपल्या शेतीवरती राहायला प्रिफर करतात। तिकडे गेल्यावर तिथे रस्ता नसतो तर म्हणतात ताई आपण रस्ता करून द्या। पण मग विचारलं की रस्त्याला नंबर आहे का, तर रस्त्याला नंबर नसतो कारण तो पांधन म्हणजे शेत रस्ता असतो। तर ह्या योजनेमुळे आपण या रस्त्याला ह्याच्यावरती फंड टाकू शकतो, ह्याला नंबर मिळेल आणि पुढे सुद्धा ह्याच्यावरती मोठे रस्ते करू शकतो। म्हणून या योजनेमुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे। तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना घटक ब अंतर्गत मागेल त्याला सौर पंप ही सुद्धा योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सौर पंप मिळाल्यामुळे शेतकरी दिवसा सहजपणे पिकांना पाणी देऊ शकतात आणि शेतात वीज बिल सुद्धा त्यांचा खर्च कमी होणार आहे। या योजनेचे 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। अशी महत्त्वाची योजना प्रभावीने राबविल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापूर्ण आभार मानते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना ठरणार आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय हा खूप चांगला निर्णय आहे। यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शेती करण्याला सगळ्या लोकांना ताकद मिळेल। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने आकांक्षित जिल्हा योजनेत माझ्या बीड जिल्ह्याचा समावेश केला आहे। ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। या माध्यमातून जिल्ह्यात अधिक निधी येईल आणि शिक्षण, आरोग्य, शेती आणि मूलभूत सुविधांमध्ये विकासाला गती मिळेल। यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानते। तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई हे एशिया खंडातील पहिलं ग्रामीण महाविद्यालय हे आहे। या संस्थेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला
आहे याबद्दल मी माननीय मुख्यमंत्रीचे मनापासून आभार मानते। या विषयासाठी मी पूर्वीपासून सातत्याने पाठपुरावा करत होते। त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि आमचे त्या काळचे पालकमंत्री म्हणून अजितदादा देखील याबाबत सकारात्मक होते। आज ते आपल्यात नसेल तरी हा निर्णय पाहून त्यांनाही आनंद झाला असता। आम्ही त्यांना नक्कीच मिस करतो। लोकनेते स्वर्गीय अजितदादा यांच्या स्मरणात राज्य शासनाने स्मारक उभारण्याचा घेतलेल्या निर्णयाचा मी स्वागत करते। अजितदादांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसासाठी आणि समाजासाठी समर्पित केले होते। ते शिस्तप्रिय, ठाम आणि लोकांच्या विकासासाठी काम करणारे नेते होते। त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या इमारती, गार्डन, झाडे आणि हिरवळ तयार करण्याची विशेष आवड होती। त्यामुळे त्यांचे स्मारक ही त्यांच्या विचारासारखे साजेसे सुंदर आणि स्वच्छ इमारत, गार्डन आणि हिरवळ असलेले असावे हे पाहून तरुण पिढीला समाज कार्यात येण्याची प्रेरणा मिळेल। असा निर्णय घेतल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानते। धन्यवाद।